ओळखलेत मला? मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 90 वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी माझा विवाह झाला. हळूहळू माझ्या लक्षात आले, ज्यांच्याशी माझा विवाह झाला आहे तो एक साधारण मनुष्य नसून लाखो करोडांना ऊर्जा देणारे क्रांतीसूर्य आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा उभी केली. भारतीय माणसाने भारतीय माणसासाठी उभी केलेली ती पहिली शाळा होती. मी पहिली मुख्याध्यापिका आणि शिक्षिका सुद्धा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पटवून देत असताना सनातनी लोकांची मात्र धर्म बुडाला म्हणून कोलेकोई सुरू होती. सर्वसामान्यांनी शिक्षण घेतले की कसा काय धर्म बुडतो, यांचा धर्म माणसासाठी असतो की माणूस धर्मासाठी, हे पवित्र कार्य करत असताना माझ्या अब्रूवर हात घालण्याचा प्रयत्न केला जात होता. अंगावर शेण फेकले, दगड फेकले, परंतु मी मागे सरकलो नाही. चेटजींनी म्हणजे ज्योतिबाईंनी हाती घेतलेल्या पवित्र कार्यात मी स्वतःला झोकून दिले होते. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तर यास मानव म्हणावे का. मी माझी कविता पुन्हा म्हणते. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तर यास मानव म्हणावे का, तर यास मानव म्हणावे का, तर यास मानव म्हणावे का. धन्यवाद.